तर मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे। याच ठिकाणी देवी सारेपाट खेळण्यासाठी बसायच्या। आतमध्ये तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी डाव मांडून ठेवलेला आहे सारेपाटाचा। आणि हे देवीचं स्नानगृह आहे। याच ठिकाणी एक विहीर आहे। याच ठिकाणी देवी स्नान करायच्या। याच गुप्त भुयारी मार्गातून छत्रपती शिवराय कुलस्वामीचं दर्शन घेण्यासाठी जायचे आणि याच भुयारातून कुलस्वामींनी तुळजाभवानी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या। नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आता तुळजापूर येथे। तुळजापूर म्हटलं की आई तुळजाभवानीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक स्थान असलेलं मंदिर म्हणजेच आईचं तुळजाभवानी मंदिर। आणि या ठिकाणी परराज्यातून आणि बाहेर देशातून सुद्धा भाविक या ठिकाणी येत असतात। पण मित्रांनो, आई तुळजाभवानीच्या मंदिरासोबतच त्या मंदिराच्या निगडीत अशी काही मंदिर आहेत तुळजापूरमध्ये जे फार कमी लोकांना माहीत आहे। जसं की घाटशिळ मंदिर आणि भारतीबुवा मठ, हे दोन्ही मंदिरे अशी आहेत त्या ठिकाणाला वेगवेगळं महत्त्व आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे भारतीबुवा मठाकडे। त्या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की आई तुळजाभवानी त्या ठिकाणी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या। तर मित्रांनो, हे ठिकाण आई तुळजाभवानीच्या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आता सध्या मी आहे सोलापूरकडे जाणाऱ्या बायपासवरती। तर ह्या माझ्या डाव्या साईडला हा बायपास आहे आणि याच्या खालून हा रस्ता जातो तिकडे मठाकडे। आणि त्या मठामध्ये एक भुयार पण आहे, ज्या भुयारातून आई तुळजाभवानी यायच्या आणि सारीपाट खेळायच्या असं मानलं जातं। तर चला तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया। पण मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवट पण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आई तुळजाभवानीचं मंदिर आहे या डोंगराच्या पलीकडे आणि या ठिकाणी दिशा दाखवलेली आहे भारतीबुवा मठाची। तर या फ्लायओव्हरच्या खालून आपल्याला जायचं आहे। तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया। आता आपण आलो या मंदिराच्या गेट जवळ। तर मित्रांनो, हा आहे सोलापूरचा बायपास रस्ता आणि या बायपास रस्त्याच्या या ठिकाणी हे आहे भारतीबुवा मठ। तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया। या ठिकाणी काही भाविक बसलेले आहेत। ऊन खूप आहे आणि थोडंसं सावलीला विश्रांतीला बसलेले आहेत। तर या ठिकाणी छोटंसं हॉटेल पण आहे आणि समोर ते आपल्याला मठ दिसत आहे। अगदी मोठ्या वाड्यासारखं हे मठ आहे आणि याच ठिकाणाला आई तुळजाभवानीचं माहेरघर सुद्धा मानलं जातं। तर या मठात प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे, जागृत मारुतीचं मंदिर। तर याचं आपण सुरुवातीला दर्शन घेऊया। तर हे आहे जागृत मारुतीचं मंदिर। अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असं हे मठ आहे। तर या ठिकाणी काही बाईक पण पार्किंग लावलेले आहेत। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मठामध्ये आणि ती भुयार आपण पाहूया आणि ज्या ठिकाणी आई तुळजाभवानी सारीपाट खेळायच्या ते ठिकाण पण आता आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी छोटासा स्टॉल लावलेला आहे, ओटी भरण्याचं सामान वगैरे या ठिकाणी आहे। आणि हे आहे मुख्य दरवाजा मठाचा आणि याच मठामध्ये आई तुळजाभवानी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या आणि ते भुयार पाहणार आहोत, ज्या भुयारामधून आई तुळजाभवानी संध्याकाळी या ठिकाणी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या आणि ते कुंड पण आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया।
आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला एक गादी पाहायला मिळते. तर ही गादी महंताची गादी आहे, म्हणजेच भारती बुवाची. त्यांची आता सध्या या ठिकाणी 18वी पिढी चालू आहे. आणि या ठिकाणी आई तुळजाभवानीची प्रतिमा देखील ठेवली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावली आहे. आणि या ठिकाणून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जात असताना आपल्याला या ठिकाणी रेलिंग पाहायला मिळते. या रेलिंगच्या डाव्या बाजूने आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तर आता आपण आलोय मठाच्या प्रांगणामध्ये. तर या भिंती आणि या मठाचे दरवाजे पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती पुरातन पद्धतीचं हे मठ आहे. इथे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला छोटंसं मंदिर दिसत आहे. हा आहे पावणारा गणपती. आणि या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आपल्याला विराजमान झालेली दिसत आहे. यांच्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊया. आणि ही आहे माझी मुलगी कार्तिकी. श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आपण थोडंसं पुढे आलो आणि या ठिकाणी आपल्याला दरवाजा पाहायला मिळाला. तर या दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश केला आणि इथला परिसर तुम्ही पाहून घ्या. तर या ठिकाणी काही महंताच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या समाधीचं पण आपण दर्शन घेणार आहोत. आणि या ठिकाणी कोपऱ्यामध्ये आपल्याला एक ॲरो दिसत आहे, भुयारी मार्ग असं लिहिलेलं. तर याच भुयारी मार्गातून आई तुळजाभवानी या ठिकाणी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या. तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी महंत गणेश भारती यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. आणि या समाधीचं आपण दर्शन घेऊया. या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच बाजूला या ठिकाणी आहे गोविंद भारती यांची समाधी. या समाधीचं पण आपण दर्शन घेऊया. आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी आहे महंत गजेंद्र भारती यांची समाधी. ती या ठिकाणी आहे. याचं पण आपण दर्शन घेऊया. आणि त्याच्याच बाजूला या मठाचे मठाधिपती महंत रणछोड भारती यांची या ठिकाणी जिवंत समाधी आहे. या पण समाधीचं आपण दर्शन घेऊया. आणि या समाधीच्या समोरच या ठिकाणी आहे महंत भीमसेन भारती यांची समाधी. तर चला मित्रांनो, आई जगदंबेचे दर्शन घ्यायला जाऊया. तर या दरवाजाच्या मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. या ठिकाणी लग्न झालेले नवीन जोडपे आई तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी न चुकता येतात आणि या ठिकाणी मागणी करतात की माझ्या संसाराचा सारीपाट नीट रंगू दे. या ठिकाणी काही भाविक आतमध्ये दर्शन घेत आहेत. तर त्यांचं दर्शन झालं की आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही आई जगदंबेची मूर्ती किती प्रकट आणि तेजस्वी या देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. भारती बुवा आणि आई तुळजाभवानी यांच्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी देवी रोज रात्री या मठामध्ये भारती बुवा यांच्याबरोबर सारीपाट खेळण्यासाठी येते.
आणि या भारतीबुवाच्या मठात असणाऱ्या भुयारातून देवी आतमध्ये प्रवेश करते आणि येथे असलेल्या विहिरीत स्नान करून देवी सारीपाटास बसते. ते विहीर पण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे ठिकाण आहे आई तुळजाभवानीचं सारीपाट खेळण्याचं ठिकाण. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या डोरच्या मध्ये सारीपाटाचा डाव मांडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याच ठिकाणी आई तुळजाभवानी भारती बुवा बरोबर सारीपाट खेळायच्या आणि अजूनही खेळतात असं सांगितलं जातं. आणि असं पण सांगितलं जातं की येथे रोज रात्री सारीपाट मांडला जातो. देवी जेव्हा रात्री सारीपाट खेळायला येते तेव्हा ती इतकी मग्न होते की तिला परत बोलवायला सकाळी तुळजाभवानी मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाद्वारातून देवीला रोज हाक मारली जाते. तेव्हा देवी परत माघारी येते. त्यानंतर देवीची पूजा चालू होते. आणि असंही म्हणतात, रात्री मांडलेल्या सारीपाटातील सोंगट्यात बदल झालेला दिसतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया त्या विहिरीकडे ज्या ठिकाणी आई तुळजाभवानी स्नान करून सारीपाटास बसायच्या. तिकडे जाण्यापूर्वी या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे. तर हे आहे भवानी शंकराचं मंदिर आणि या मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. तर या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊया. आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी औदुंबराचं एक झाड आहे आणि याचं असं वैशिष्ट्य आहे की या झाडामध्ये आपल्याला श्री दत्ताची मुखोटा म्हणजे मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी एक छोटंसं पाळणा पण बांधलेला आहे. तर इथले सेवेकरी असं सांगतात की या ठिकाणी जर तुम्ही मनातली इच्छा म्हणजे ज्यांना मूलबाळ वगैरे होत नाही तर त्यांनी या ठिकाणी जर इच्छा व्यक्त केली आणि जर ती इच्छा पूर्ण झाली तर या ठिकाणी त्यांच्या स्वइच्छेने काहीतरी चांदीचा पाळणा वगैरे चढवलं जातं असं म्हणतात. तर चला मित्रांनो, आता आपली वेळ झाली त्या विहिरीकडे आणि त्या काशीकुंडाकडे जाण्याची. तर या ठिकाणाहून डाव्या बाजूला ती विहीर आहे आणि या ठिकाणी आई तुळजाभवानीची प्रतिमा देखील ठेवली आहे. तर समोर तो तुम्ही गोल राऊंड केलेला पत्रा पाहू शकता. त्याच्याच खाली विहीर आहे आणि याच ठिकाणी आई जगदंबा स्नान करायच्या असं सांगितलं जातं. आणि तुळजापूर हे महाराष्ट्रातील आद्यशक्तीपीठ असल्यामुळे या मंदिरासोबत अनेक मठ व आखाडे निर्माण झाले. यापैकी सर्वात महत्त्वाचं मठ म्हणजे हे भारतीबुवा मठ. या ठिकाणी काशीकुंडाकडे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. तर त्या ठिकाणी आता आपण जाऊया. आणि या कुंडाबद्दल भाविकांची अशी श्रद्धा आहे की या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर काशीमध्ये स्नान केल्याची प्रचिती येते. तर ते कुंड आपण पाहूया. तर हेच ते काशीकुंड आहे. तर या ठिकाणी एक शिवलिंग पण आपल्याला दिसत आहे आणि त्याच्याच खाली या ठिकाणी आहे हे काशीकुंड. अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे आणि याच्याच बाजूला या ठिकाणी आहे चिंतामणी. तर त्याचं पण आपण दर्शन घेऊया. जवळपास सर्वच भाविकांना या चिंतामणीचं महत्त्व माहीत असेल.
तर चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे त्या भुयारी मार्गाकडे जाण्याची. मी पण खूप एक्सायटेड आहे ते भुयारी मार्ग पाहण्यासाठी. ज्या भुयारी मार्गातून आई तुळजाभवानी या ठिकाणी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या, तर ते या ठिकाणी आहे. या ठिकाणी जाळी लावलेली दिसत आहे आपल्याला आणि या ठिकाणी लिहिलेलं पण आहे भुयारी मार्ग. या ठिकाणी समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावलेली दिसत आहे. कारण याच गुप्त भुयारी मार्गातून छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जायचे, म्हणून या भुयारीला अधिक महत्व आहे. थोडस खाली उतरून तुम्हाला दाखवतो. तर खूप अंधार आहे आणि या ठिकाणी वरती जाळी लावल्यामुळे काही दिसत नाहीये. तर मित्रांनो, हेच ते भुयार आहे, बघून घ्या. याच भुयारातून आई तुळजाभवानी सारीपाट खेळण्यासाठी यायच्या आणि या भुयारीचं दुसरं टोक जे आहे ते कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ओपन होतं. तर असं हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण हे ठिकाण आहे. आणि त्याच्या समोर या ठिकाणी एक छोटासा झुला आहे. या झुल्यावरती कुलस्वामिनी तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना तलवार भेट देतानाची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर त्याचं पण आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, या मठाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीपासून चालत येणारं अन्नछत्र. असं म्हणतात की या मठाचं अन्नछत्र म्हणजेच या मठाची चूल कधीच बंद पडली नाही. आपण ज्यावेळी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला कदाचित 2 वाजलेले असणार दुपारचे, आणि अन्नछत्र हे सकाळी 9 ते 11च्या दरम्यान असतं. त्याच्यामुळं आम्हाला ते घेता आलं नाही. तर ज्यावेळी आपण कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनाला येतो तर या ठिकाणी पण अवश्य यावं, कारण हेही ठिकाण तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर वाहन नसेल तर कुलस्वामिनी तुळजाभवानीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पश्चिमेकडील जो दरवाजा आहे त्या दरवाजातील पायऱ्याने तुम्ही खाली उतरून पायी चालत या ठिकाणी येऊ शकता. तर हे पण एक सोयीस्कर मार्ग आहे. तर मित्रांनो, या मंदिराचं दर्शन आपण घेतलं आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या स्थानाबद्दल महत्त्व समजलं असेल. आणि या मंदिरापासून वरती डोंगरावरती 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती घाटश्री मंदिर पण आहे. आणि जर त्या मंदिराबद्दल तुम्हाला महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ज्यांना तो व्हिडिओ पाहायचा आहे, वरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे, जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.